तुळशी विवाहाची अद्भुत कथा। नमस्कार भक्तांनो, आज आपण ऐकणार आहोत तुळशी विवाहाची पवित्र आणि दैवी कथा। एक अशी कथा जी भक्ती, प्रेम आणि श्रद्धेचं अद्भुत मिश्रण आहे। प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्याच्या शुद्ध एकादशीला म्हणजेच देवउठणी एकादशीला भगवान विष्णूच्या शालिग्राम रूपाचा आणि तुळशीच्या रूपातील देवी वृंदेचा विवाह केला जातो। ही परंपरा हजारो वर्षांपासून भारतीय संस्कृतीत चालत आलेली आहे। कथेमागचं रहस्य। कधी काळी असुरराज जालंधर याची पत्नी वृंदा ही अत्यंत पतिव्रता होती। तिच्या पतिव्रतेच्या सामर्थ्यामुळे देवसुद्धा जालंधराला पराभूत करू शकत नव्हते। तेव्हा भगवान विष्णूंनी तिची परीक्षा घेण्यासाठी स्वतः जालंधराचा वेश घेतला। वृंदेने देवत्व ओळखलं, पण तिच्या पतिव्रतेच्या व्रताचा भंग झाला आणि जालंधर युद्धात मरण पावला। हे कळल्यावर वृंदेने भगवान विष्णूंना शाप दिला, तुम्हालाही तुमच्या पत्नीपासून वेगळं व्हावं लागेल। त्या शापानंतर वृंदा अग्नीत विलीन झाली, पण तिचं रूप तुळशीच्या वनस्पतीत प्रकट झालं। भगवान विष्णूंनी त्या पवित्र आत्मेला प्रसन्न करण्यासाठी तुळशीशी विवाह केला। तोच हा तुळशी विवाहाचा दैवी प्रसंग। धार्मिक महत्त्व। तुळशी विवाह हा केवळ एक विधी नसून तो आहे नवीन जीवनचक्राची सुरुवात, हिवाळ्याच्या शुभ प्रारंभाची ओळख आणि भगवंताशी भक्ताचा नित्य संबंध दृढ करणारा उत्सव। असं म्हणतात की ज्यांच्या घरात श्रद्धेने तुळशी विवाह साजरा केला जातो त्यांच्या घरात शांती, समृद्धी आणि मंगल वातावरण नांदतं। तुळशी म्हणजे केवळ एक वनस्पती नाही, ती आहे शुद्धतेचं प्रतीक, भक्तीचं रूप आणि देवी वृंदेचं अस्तित्व। म्हणून या कार्तिक महिन्यात आपल्या घरात श्रद्धेने तुळशी विवाह साजरा करा आणि भगवान विष्णू व तुळशी देवीचा आशीर्वाद घ्या। जर तुम्हाला ही दैवी कथा आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि अशा सुंदर भक्तिपूर्ण कथांसाठी चॅनल सबस्क्राइब करा।